झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड तालुक्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जात असताना तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह मात्र भीषण अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं या विरोधात तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी तीव्र भूमिका घेतली। ॲडव्होकेट मळवीकर यांनी सोशल मीडियाद्वारे चेतावणी दिली की सोमवारपर्यंत तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह स्वच्छ केलं नाही तर थेट तहसील कार्यालयालाच कुलूप लावण्यात येईल। त्यांच्या या इशाऱ्यानं तालुक्यात मोठी चर्चा रंगली। तहसील कार्यालय हे चंदगड तालुक्यातील सर्व महत्त्वाची कागदपत्र, दाखले व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची प्रमुख शासकीय धाव आहे। अशा ठिकाणी अस्वच्छ, वापरण्यायोग्य नसलेले स्वच्छतागृह नागरिकांना तीव्र मनस्ताप देत आहे। महिलांसह सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। तक्रार कुणाकडे करायची या प्रश्नानं अनेक जण दडपून राहत होते। अशा परिस्थितीत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी पुढाकार घेत हा प्रश्न उचलल्यानं नागरिकांकडून त्यांच्या निर्णयाचं भरभरून स्वागत केलं जात आहे। स्वच्छतेची भाषा करणाऱ्या प्रशासनानं स्वतःच्या कार्यालयातील मूलभूत सुविधा नीट ठेवाव्यात अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटते। सोमवार हा अंतिम दिवस असल्यानं तहसील प्रशासन काय भूमिका घेतं व नागरिकांच्या या मूलभूत मागणीची दखल घेतली जाते का याकडे तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।